हॅलो युट्यूबीज, गुड मॉर्निंग. कशा आहात? तर आज आम्ही ठरवलं सगळ्यांनी की कुठेतरी एक वन डे ट्रिपला जायचं. मग वन डे ट्रिपच्या नादाने का होईना एक देवस्थान पण आमचं राहिलं होतं देवाकडे, मतलब देवाकडे नाही तर देवाला भेटायला. तर आम्ही नरसोहवाडी, आमच्या इथे आहे खूप फेमस अशी एक प्लेस आहे जिथे दत्ताचं स्थान आहे. खूप छान आहे तिथे, नदी आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत. मग तरी आम्ही वन डे ट्रिपमधून जाऊ शकतो. मग आम्ही जातो ट्रेन पकडायला. ट्रेननी आम्ही मस्त सफर करत, सॉरी हा माझं हिंदी इंग्लिश मराठी सगळ्या गोष्टी माझं असं बॅबलिंग टाईप होतं आहे, तर जरासं समजून घ्यायचाल. सो आम्ही मस्त प्रवास करत आम्ही पोचतोय. पण दिवसाची सुरुवात आमची खूप कठीण आहे आणि ऑलरेडी ट्रेन मिस झाली सकाळची. त्यानंतर आम्ही दुपारची ट्रेन पकडतोय. दुपारची ट्रेन पकडलीच असतात तर तेवढ्यात दुसरी आमचं येतात मॅडम, आम्ही पोचतोय. तर ह्यांचं चालू झालं, कुठे ना कुठे काहीतरी दिसलं झाडं की त्यातून प्लक करायचं. आता प्लक म्हणजे तोडायची झाडं. मग ह्यांना भाजीपाला दिसला त्यानंतर आम्हाला समजते की इथून परत आम्हाला चालत जायचं आहे थोडंसं, ॲटलिस्ट 1.5 to 2 kilometers पर्यंत तरी. तर तिथून परत आम्ही चालत बस स्टँड शोधत, मग कसं तरी आम्हाला बस स्टँड भेटली. बस स्टँड स्टेशन पोहोचल्यावर तिथून आम्ही परत तिथून नरसिंहवाडी, कारण का कसं आहे रेल्वे स्टेशन पासून बस स्टँड पर्यंत आणि तिथून थोडंसं अजून चालत जाऊन मग तिथून आत आहे ते. मग तिथेपर्यंत चालू गेलो. मग वाव मस्त नजारा, आमचे घोडोबा होते इथे. त्यानंतर मस्त खूप गर्दी होती, छान वाटलं प्रसन्न त्यांच्या एरियामध्ये दत्तांच्या जाऊन. भूक लागली होती, मग मस्त सगळ्यांना वडापाव घेतला होता आम्ही, मध्येच खाल्ला होता. जे आता मी बोलतीये पण मगाशी आम्ही खाल्लाय वडापाव पोचायच्या आधी. त्यानंतर काय दर्शन, मस्त रांगेत राहून दर्शन घेतलं, पाया पडलो, मस्त आशीर्वाद सगळ्यांशी पाठीशी राहा बोललो. त्यानंतर इथे असं मस्त नजारा आहे, लाईक छोटे छोटे फिश मस्त पायाशी येत होते, खूप भारी वाटत होतं या पाण्यात. त्यानंतर काय मस्त आम्ही घरजूनच असा डब्बा लाईक पॅकिंग ते आणलं होतं टिफिनमध्ये सगळं करून, कारण का कसं बाहेरचं आम्ही जास्त खाऊ नाही शकत आहे. आणि काय प्रसाद होता, प्रसादही घेतला आणि दुपारचं जेवणासाठी म्हणून आम्ही पॅक करून आणलं होतं. तर असं सगळे एकत्र बसून, माझी दादी आली होती, दादी म्हणजे माझी आईची आई, तिला मी लहानपणापासून दादीच म्हणते, तर जी ती पंढरपूरला राहते, तर तीही आली होती घरी. तर आम्ही सगळे एकत्र मस्त बसून खाल्लो. आणि आजचा आमचा दिवसचा डी एंड असा होतोय. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, सी या, तोपर्यंत काळजी घ्या गाईज.